आज आपल्याला अचानक कोल्हापूरला जायचं होतं. चला तर मग ब्लॉग शेवटपर्यंत बघा. ब्लॉगच्या शेवटला सांगतो काय ते. त्याआधी आपल्या पेजला फॉलो करून सबस्क्राईब करा. तर मंडळी कोकणातून मी हर्ष आणि तुमचं हर्ष मराठी मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आपल्याला चिपळूणवरनं कोल्हापूरला जायचं. आपण आज आंबाघाटे मार्गे जाणार होतो. चिपळूण सोडलं आणि सावर्ड्यात आलो. सावर्ड्याच्या पुढे आपल्याला पावसाची सुरुवात झाली होती. मंडे आपण आंबाघाटाच्या रोडला लागलो आणि आंबाघाटात सकाळचं व्ह्यू बघा कसं झालं मस्तपैकी. मंडे आता सकाळची 8:30 वाजले आणि आपण मलकापूरला पोहोचलो आणि इथं नाश्ता करायला थांबलो. इथे एक वेगळी डिश होती कट वडापाव म्हणून, त्याच आपण ट्राय करणार होतो. मंडे तुम्हाला पण खायचं असेल तर नक्की या दुकानाला भेट द्या. मंडे आता आपण कोल्हापूरच्या रंकाळा तलावावरती आलोय. मंडे आता दुपारचे 11 वाजलेत आणि आपण जेवण करण्यासाठी थांबलोय. घरातनंच आपण जेवण आणलेलं होतं आणि ही मजा जेवण करण्याची वेगळीच असते थांबून झाडाखालती. मंडे आपण आज कोल्हापूरला यासाठी आलो होतो बाळूमामांचं दर्शन घेण्यासाठी. आता आपण पोचलोय. मंडे आता बाळूमामांचं दर्शन घेऊन झाल्याने आपण आता आदमापुरापासून काही अंतर असलेले मेतक्यामध्ये बाळूमामांचं खांब पाहण्यासाठी जाणार होतो. मंडे आपण आता मेतक्यामध्ये पोचलो आणि हेच ते आपण खांब पाहण्यासाठी आलो होतो. मंडे आता आपण तिथून दर्शन घेऊन चिपळूणला जाण्यासाठी निघालो आणि आपलं एक सांगलीत काम होतं, ते काम करून आम्ही पुढे जाणार होतो. मंडे आपण आता सांगलीत पोचले. आपलं काम वगैरे झालं आणि सांगलीत जोरदार गारांचा पाऊस पडत होता. मंडे आपण आता कराडमध्ये असलेल्या खुशबू हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी थांबलो आणि मंडे आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा.